त्याचे वडील एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत, आई एक हाऊसवाईफ आहे. केरळच्या मलप्पुरम भागातून तो येतो. एक असं नाव जे आपल्या भारतीयांना जास्त माहित नाही. सुरुवातीला तो एक मीडियम पेसर होता, पण त्याच्या जवळच्या एका लोकल क्रिकेटरनी त्याला सल्ला दिला की तू लेफ्ट आर्म लेग स्पिन ट्राय कर. आणि मग काय, तो लोकल टुर्नामेंट्स मध्ये खूप चांगलं करत गेला आणि असंच करत करत त्यांनी लक्ष वेधलं ते मुंबई इंडियन्सच्या स्काउट टीमचं, जेव्हा तो केरला प्रीमियर लीग खेळत होता. यानंतर त्याला मुंबई इंडियन्सच्या ट्रायलला सुद्धा बोलवलं गेलं. वेळ येते ऑप्शनची, पण पहिल्या राऊंड मध्ये मुंबई इंडियन्स या प्लेअरला पिक नाही करत. निराश होऊन हा प्लेअर टीव्ही बंद करतो आणि झोपायला जातो. आयपीएलचं एक्सेलरेटेड राऊंड सुरू होतं आणि मुंबई इंडियन्स या प्लेअरला 30 लाखामध्ये विकत घेते. झोपलेला असताना त्याच्या मित्रांचा त्याला सतत कॉल येत राहतो आणि त्याला सांगितलं जातं की त्याला ऑप्शन मध्ये पिक केलं गेलं आहे. त्याला असं वाटतं की त्याचे मित्र त्याच्यावरती प्रँक करतायत, पण नाही, हे खरं होतं. आणि जेव्हा हे त्याला समजलं, त्याला विश्वास नाही बसला. ड्रेसिंग रूम शेअर करणारा हा लेजेंड्स सोबत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यासारखी अनेक लेजेंडरी नावं असतील त्या ड्रेसिंग रूम मध्ये. एवढंच नाही, ऑप्शन मध्ये विकत घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सची टीम त्याला साऊथ आफ्रिकाला पाठवते. पण का? साऊथ आफ्रिकामध्ये SA T20 लीग चालू असतं, जिथे मुंबई इंडियन्सची एक वेगळी फ्रँचायझी टीम खेळते. तो त्या टीमला जॉईन करतो ॲज अ नेट बॉलर आणि तिथे त्याला एक्सपिरियन्स शेअर करायला भेटतो राशिद खान सारख्या लेग स्पिनर सोबत. IPL 2025 सुरू झालेला आहे. द एल क्लासिको टाइम आहे. CSK विरुद्ध MI चिपॉकच्या ग्राउंडवरती. मुंबई इंडियन्सने एक चांगला स्कोर केला नाहीये. तुम्ही रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रिप्लेस करता आणि आपल्या डेब्यू मॅच मध्ये आपल्या फिरकीने 3 विकेट्स घेता. ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे यासारखे विकेट्स तुम्ही आपल्या डेब्यू मॅच मध्ये घेता. मॅच संपल्यानंतर MS धोनी कडून तुम्हाला शाबासकी सुद्धा मिळते. IPL ही फक्त पैशांची लीग नाहीये, तर ही स्वप्न खरी होण्याची लीग सुद्धा आहे. एवढंच नाही तर विघ्नेश पुतूर याचा फायनान्शियल बॅकग्राऊंड सुद्धा एवढा चांगला नाहीये, पण या IPL कॉन्ट्रॅक्ट नंतर त्याला एक फायनान्शियल बूस्ट मिळेल, जी खूप गरजेची होती त्याच्यासाठी आणि त्याच्या फॅमिलीसाठी. आणि म्हणूनच ही स्टोरी स्वप्नांच्या पुस्तकातली असल्यासारखी वाटते, पण ती खरी सुद्धा आहे आणि हीच मॅजिक आहे IPL ची.